आली तू गावावरून? मला असं वाटलं येशील नाही 1-1.5 महिना आता चांगली. तिकडंच राहशील म्हटलं तू या आईच्या इकडं. येणार नाही म्हटलं तू. आली राहुल दादाची आठवण आली होती का तुले? रात्री स्वप्न गिप्नात तर नाही दिसे ना तो, म्हणून आली का लवकर तू गावावरून? काय पाहून आहे का तू शीतल? माझ्या स्वप्नात यायला तो काय शाहरुख खान आहे का? तो येणार आहे माझ्या स्वप्नात. माझ्या स्वप्नात वगैरे नाही येत कोणीच. तू एवढ्या लवकर काहून आली मग? शिकून राहिली मला शाळी न्यावानाचे शिकवाले. कॉलेजले तर टाइम होता अजून. नाही आली असती 1-2 दिवस तर काय झालं असतं? कॉलेज तर आज चालू झालं, तू तर 2 दिवसा पहिलेच आली. वगैरे काही नाही ग, मला प्रोजेक्ट तयार करायचा होता त्याच्यामुळे लवकर आली मी. आणि राहुल आला होता माझ्या गावाला, माहित आहे का तुला? तिकडं त्याला माहीत पडलं वाटते कुठून तरी का मला मुलगा बघायला येणार आहे म्हणून. तर तो तिकडं आला होता गावाला, मला फोन केला होता, माझ्याच गावाला आला होता. तर मग मी गेली होती ना त्याला बस स्टॉपवर भेटायला. असा आहे तो. बापरे, तू एवढ्या गावाला आला होता राहुल दादा? आणि ते गाव तर लय दूर आहे सोना. एवढ्या दूर आला होता तो? गाडीनं आला असं? गाडीनं नाही, आता गाडीनं नाही येणार तो तर काय बैलबंडीने येणार आहे का ग? गाडीनंच येणार आहे तो. राहुल दादा झाला बाई यासाठी पागल आता सोनं. कुठं गेला तो? त्या माग त्या गावापर्यंत गेला. बाप्पा अरे देवा. ए क्या बोलती तू सोनम? आते क्या खंडाला? चल मेरे गाड़ी पे छोड़ देता तेरे को कॉलेज पे. आजा दोनों के दोनों. आमच्या दोघीला पण खंडाला नेतं का तू आता? आपले बहीण महिन्याची माईवाली शीतल तिला काही नेऊ. तू ये म्हणलं बस बा, चला तुमच्या दोघीला देतो कॉलेजमध्ये सोडून. बस यायची आहे करा ना, मी तिकडे चाललो सिटीत. तर चल ना मग, चल मस्त नाश्ता गिस्ता, चल आज पार्टी करू. चल 3 जण मस्त, चल मस्त हॉटेलमध्ये जेवण देतो तुम्हाला. चला 2 जणी, चला शीतल. राहुल दादा मी डब्बा आणला ना, पहिलेच काऊन नाही सांगितलं? मग स्वयंपाक नसता बनवला मग मी ना. मला एक तर स्वयंपाक बनवून यावं लागते आईसाठी बिन माझ्यासाठी. मग पहिलेच सांगितलं असतं फोन करून. मी डब्बा नसता बनवणार मग माई मेहनत काय एवढी वाया गेली असती. अरे बापरे, पार्टी वगैरे देणं चालू आहे, प्रमोशन वगैरे झालं का साहेबाचं? अहो आता तुला काय बोलू पांढरी भूती बोलाले. अहो तुला पार्टी द्यायला काही मला प्रमोशन झालंच पाहिजे का? असं काही देऊ शकत नाही का मी पार्टी? पांढरी बुट्टी काय आहे? मला तू पांढरी बुट्टी म्हणते आणि तुला हसा येऊन राहिला आहे ना शीतल? हे होय का ग तू माझी मैत्रीण? नाही असत आता, नाही असत. मला हसा आला तर मी काय करू? जा ना दादा सोबत खंडाला. पार्टी देते डायरेक्ट खंडाला जा ना. तू सोनम जा ना खंडाला. एक मारे तुला मी मोबाईल फेकून तुझ्या दातावर आता जर हसली वगैरे तर. आणि मी नाही जात. चल ना तू माझ्यासोबत, चलतं का त्याच्या गाडीवर? पार्टी करायला चल म्हणते तर तू कोण नाही चालत? असं काही तुला माहीतच नाही? रोशन देखी माहीत पडलं ना राहुल दादाच्या गाडीवर गेली म्हणून मी बस झालं. तुले तर काही नाही म्हणणार पण मलाच काढणार धरून तो. अहो शिकले नाही माहित पडत ते हिरोले तोंडाला बांधून चालणार दोघीच्या दोघी. चला अमा येले दादाला ऐकू गेलं का मी काय म्हणलं तर? मला हिरो म्हणते ती आला. दादा कोणता हिरो आला? कोणता हिरो म्हणून राहिला तू? माहित आहे ना ग त्याला शीतल, तुमच्या दोघांविषयी पण माहित आहे. मग तुम्ही स्वतःच दिसले होते त्याला, त्यानं विचारलं मला. मी तर काहीच सांगितलं नाही, तू त्याच्या तोंडावर विचारून घे लागेस. मी एकही शब्द नाही म्हटला. अहो तिने नाही सांगितलं मला शिकले. तू दिसली होती मला 2-3 वेळा. त्या दिवशी अंधारात होती तू त्याच्यासोबत बोलत. बोलत होती का नाही? रोशनासोबत बोलत होती तू अंधारात. तुला काय वाटलं कोणीच नव्हतं आहे का नाही? मी होतो तिथं. मध्ये झलकले तुम्ही 2 जण. पण मी मग जात होतो घरी तर तिथंच थांबलं. मग सांगते तू उभं जाऊ दे म्हटलं यायला बोलूच द्या आता. आणि मग मी बोलत मग तुम्हाला. दादा तसं काहीच नाही आहे ना दादा. माझ्या आईला की सांगू नको. गोष्ट गिष्ट नको काढू माझ्या आई जवळ दादा. हो नाही सांगत. लागली तू कोणाच्या मागं लागली होतो त्याच्या अब्रूच्या? काय अक्कल गिक्कल आहे का त्याने? नापास झालं ते इंजिनिअरिंग मध्ये मग मागच्या वर्षी. राहुल तुला खरंच बिलकुल अक्कल नाही रे. बघ बरं तिचा चेहरा किती पडला. तू त्याला काही म्हणतो तर. आणि नापास झाला म्हणून काय झालं? तो नापास झाला तर काय सर्व आयुष्य बरबाद असते का? एकदा नापास झाला जीवनामध्ये तर मग काय पूर्ण काही खराब असते का जीवन? काही पण आपलं मजाक करायची ना तर चांगली तरी मजाक करायची. तू ना असं तिच्या मनात हे टाकून दिलं त्याच्याविषयी काही पण. अरे च्या बहिणीनं काही सिरियस घेतलं का? शिकली ना शिकले मजाक केली मी ना मजाक केली. अहो माहितीये का ते रोशनातून माझ्या पहिलीपासून लहानपणापासून पटत नाही. ते मला काही चावलं होतं एकोडा. मग बोंबली चावला होता तो एकोडा लहानपणी. आणि मग तेव्हापासून त्याचं मायवाला काही झमकलोच होतो. मी नाही आपटलं त्याला धरून, त्याने आपटलं होतं मध्ये. म्हणून तेव्हापासून मी काही त्याच्यासोबत काही जास्त म्हणजे आमचं 36चा आकडाच आहे. बोलतो आम्ही असं काही नाही पण 36चा आकडाच आहे. असं काही नाही मनात हे नको करू. तू चांगलं पोरग आहे तसं ती मला नाही आवडत. पण ती दादा मग लहानपणीचा आतापर्यंत पकडू नये का? कुर्रा पकडला का तेच करतो ना लहानपणीचा. असं नाही हो शिकले. आम्हाला विचार पटत नाही एकमेकाचे. आमचं पहिलेपासून नाही का आम्हाला काही मला आवडत नाही तो आणि त्याला नाही आवडत मी. मग आमचं ना माहित आहे का असं काट्यावरच आहे दोघांचं बी. कधीच असं आमचं लहानपणी पटलं नाही एकमेकासोबत. शाळेतही जाऊ ना आम्ही दूर दूर बसो. मग
असं म्हणजे जवळ नाही बसू आम्ही, आमचं पटलंच नाही पहिलेपासून. जाऊ दे ते. चालता का मग दोघीच्या दोघी का जाऊ मी? मला उशीर होऊन राहिला पहिलेच. बघ किती खोटाडा आहे हा. आताच काय म्हणे दोघी चला, तुम्हाला पार्टी देतो, जेवण देतो, चला म्हणे हॉटेलमध्ये, आणि आताच काय म्हणते उशीर होऊन राहिला. किती डबल तोंड आहे रे तू, डबल क्रॉस करता शाळेला आणि मला पांढरी भुतीन म्हणता. आता चालू नाही राहिलं तुम्ही दोघीनं, मला जाऊ नाही देऊन राहिले. मग जाऊ दे मध्ये. चालतं काय? चालशील तर बस मग पटकन गाडीवर. हे नाही येत म्हणते तू. चालतं काय? चल येऊ आज मग, सुट्टी घेतो मी. चल येऊ मग, फिरून मस्त तिकडे इकडे जाऊ आपण. चल. मी नाही येत. आणि थांब, रोशनला नाव सांगतो तुझंवाला, तुम्हाला छेडछाड करतो म्हणून. अगं ना सांगा शाईने छेडछाड करतो म्हणून राहील. तू आले बाहेर काय देतो का त्या मामा आलते आले एक आपट मी देईन ना लेखाले. हा रोशने तू पटापट जेवून घे बाई, आणि तू याला पुरीले घे ना. ते लढून राहिली तिकडं. कोणाजवळ आहे व ते आवाज येऊन राहिला तिचावाला? आजी स्माइलीचा आवाज नाही होय, पिंकीचा आवाज होय. स्माइली तर कवाचीच गेली, रोशन घेऊन गेला ना. आताच रोशनले थोडस टाट करून नेऊन द्या लागत. थोडीशी भाजी माझी पनीरची, आणि हे भजे मजे पापड मापड थोडस नेऊन देतो, आणि बाईले घेऊन येतो माझे जेवण झाल्यावर. हो दे ना नेऊन. त्याला बी रोशनले आवडते वाटते पनीरची भाजी, दे त्याला नेऊन. हाय भरपूर केलेलं आहे मी ना. थोडसे पापड मापड भाजी माझी थोडस पिंकीले टाट करून नेऊन दिलं. याले बोलवायला गेलती ना अर्चना बाईले, तर तिले दिलं नेऊन. थोडस खाते पोट्टी, नाही काही तर असं कोणताच दिवस नाही आहे का पिंकीला नेऊन नाही दिलं बाबून. दरवेळ रोजच तर नेऊन देते, आजच काही नवल थोडी आहे नेऊन द्यायला. काय म्हणलं का बाई तू ना रोशनी? काय म्हणलं का बाई? नाही जी काकू, मी ना काहीच नाही म्हटलं. तुम्ही घे जा, तुम्हाला लागते ते. तुमच्या समोरच आहे बरं काकू, सगळं काही घे जा. तुम्हाला जे जे लागते ते, नाही तर मला मागा मी देतो. घेतो ना बाई. भाजी कोणा बनवली बाई? मस्त बनवली हो बाई तू ना भाजीत गिजी तर. लय मस्त झाली हो पनीरची भाजी तर. मस्त वाटू राहिली भाजी. कोणता मसाला टाकला हो बाई? आजी तिनं नाही बनवली भाजी, मीनच बनवली भाजी. मसाला गिसाला नाही वापरत मी. मसाला कोणताच वापरत नाही. आपलं हे कांदे लसण अद्रक सांबार मग जिरं, बाकी नाही वापरत मी कोणता. आणि ते आपलं काय म्हणते तो एक पनीर मसाला भेटते बाई, तो मसाला वापरतो बाई मी. दुसरा नाही वापरत कोणता. पण तो पनीर मसाला म्हणते बाई या पोट्ट्यानं आणलं होतं पनीर आणायच्या वेळेस, तर तो मसाला टाकला बाई त्यानं. होय का तर चांगली झाली का तर काय माहित, का मस्त लागून राहिली, मलाही चांगली वाटून राहिली. आईचा वाला सासरा तर म्हणे आज भाजी मस्त झाली म्हणे, सुनबाईनं मस्त बनवली म्हणे. मग मी काही म्हणलं नाही मी ना बनवली का काही. काऊन सुनबाईली येत नाही का तुमच्या? हो बाई रोशनी, येत नाही तुला भाजी गिजी बनवता? पटकन जेवायचं. तर काय सांबार कशा करत बसल्या दोघीच्या दोघी, तर काय माहित का बाप्पा, यायले कोणते कामच नाही. आता आई मायवाला काढून मध्ये भाजी नाही बनवता येत म्हणून जाणून बुजून. नाही जी मी भाजीच नाही बनवत, जास्त करून आईच बनवते भाजी. माझी भाजी कोणाला आवडत नाही का नाही, तर म्हणून मी बनवत नाही. मग हे सूरजजीले आवडत नाही, बाबाला आवडत नाही, तर मग आई भाजी बनवते, बाकी सगळं करतो लगेच मी. बाई मग शिकून घे ना व, त्या सासूले तर मस्त बनवता येते हो स्वयंपाक बाई. रोशनी शिकून घे ना, शिकून घे. समोर तेच कामी पडत, मग कोणाला विचारशील व. आता सासू आहे तर सर्व शिकून घे बाप्पा. जेवा बाई जेवा बरं, पहिलेच लय वेळ झाला. जेवा बरं जेवा. हो जी जेवतो ना, जेवतो मी. उपाशी गिपाशी नाही राहत बाप्पा, जेवतो. तर लय वेळा सांगितली जी तिले भाजी बनवायची, पण तिच्या काही लक्षात बसत नाही बाप्पा हिच्या भाजी. कधी मीठच टाकते, कधी तेलच टाकते, तर कधी खारटच बनवते, तर कधी तिखटच बनवते बाप्पा भाजी. त्याच्यापेक्षा कायले मग मीच बनवतो. तिच्या सासऱ्याची भूक जात नाही, त्या सूरजची भूक जात नाही. आता कामाचे दोघे माणसं, त्याला जेवण तर चांगलंच लागन ना घरी. म्हणून मग का नाही बाई तू बाकीचं बनव म्हणतो, आणि भाजी मी का नाही बनवतो. ती ज्योती एक वेळा येईन का नाही, ते मेथीची भाजी तिला बनवून दिली, तर मार खारट बनवले. ते ज्योती का नाही लय बोंबले, मग लय ओरडे. आम्ही म्हटलं जाऊ दे बाई, म्हटलं काय ओरडा लागते बोंबला लागते, म्हटलं देतो मी बनव. मग मीच बनवतो तिची बी. तिच्या भाजीले अशा हिरवा भाज्या असल्या ना रोशनी, तर काय करायचं, पहिले शिजून घ्यायची, भाजी टाकून द्यायची, मग ती चिमते का नाही तर वरून मीठ टाकायचं, मग अजून शिजवायचं. मग असं करायचं, कारण की आपण पहिले मीठ टाकून देतो आणि ती भाजी होती उलीशी. आता लक्ष ठेवत जाईन मी, बनवत जाईन मी. आता अंगवणीनं बनवत जाईन. सगळ्या झोपलं का बाई? पोट्ट झोप आले सागऱ्या. नाही झोपलो ना बाई, असे डोळे लावले मी ना, नाही झोपलो. कुठं झोपलो मी? बोल, काय म्हणून राहिली? काय झालं बोल ना. अरे मी म्हणलं उद्या आपल्या शेताला नेऊन देऊन राहिला कधी तू, तर राणीला फोन घेऊन केलता का? येऊन राहिली का नाही येऊन राहिली का? अजूनही रागच पकडून आहे म्हटलं ते. काही फोन घेऊन आला होता का काय तिचा? नाही आलता का? तू लावला होता का तिला फोन घेऊन?
राणीले फोन घेऊन आला होता का? केला होता फोन तिले. डॉक्टर जवळ जायचं आहे ना तिले. राहू उद्या परवडन काय? सोनोग्राफी आहे ना तिथं तिची वाली. उद्या परवा सोनोग्राफी करायला जावं लागते. मग तर तिले ठेवत घेवत नाही. तिची माय म्हणे ठेवतो म्हणे, पण मी म्हटलं राहू दे म्हटलं राणीले. राणी म्हणे मग येतो म्हणे. तर तिला घेऊन या लागेल ना उद्या. तिला कुठं ठेवतो अशा याच्यात? असं येऊन राहिले का? येऊ दे ना नाही मला वाटलं का आता अजूनही राग घेऊनच आहे काय का बा म्हटलं. जायच्या वेळेस बरोबर बोलली नाही माझ्यासोबत आणि तिच्या संधी सोबत नाही बोलली म्हणून म्हटलं येते का नाही येत. आज झाले ना 4-5 दिवस. आपल्या चैतालाही झाले आणि तिलाही झाले. आणि जाय मग उद्या जातो का मग? हो तसं करू उद्याच जाय. आज जाणार होते ना रे? आज जातो म्हणे ना. आता तुला काय बोलू आई? तुझ्या दिमाग कुठं चालते बाई? काऊन अशी पागल्यासारखी करतो? तूच म्हणे ना शेताले 8 दिवस राही म्हणे. साडी गोडी घ्यायला जायचं आहे म्हणे तिकडं म्हणे. ते पोट्टी मग राहिली. मग तिला नेऊन दिलं तर मग राणीला आणा लागेल ना. आणाले तर मग तिला जेव्हा नेऊन देईन तेव्हाच राणीला घेऊन येईन ना. तिला आज राणीला आणायला जाऊ आणि उद्या मग अजून शेताला नेऊन द्यायला जाऊ. डबल टेस्ट काम करू का मी? तसं नाही म्हणलं. तसं म्हणलं का मी ना? अरे म्हटलं तिच्या भावाच्या मावाच्या हातानं तिला बोलून घेऊन ये इकडं. आपल्या घरीपर्यंत आणून दे म्हणा राणीले. ते पोट्टी आहे तर चांगलं नाही वाटत ना. राणी तिकडं आहे ना, आपली पोरगी इकडं आहे. मग ननद आली तर तिला पाहिजे नाही का एखादी दिवस तरी? ये ना म्हणा तिले कोणाच्या हातानं. जाय भर तू तिकडं. जाय झोपून जाय भर तू. डोकं काय खराब करू नको मायावाला. तिच्यावाले पहिले कोण नाही सांगितलं मग? आणि ते येते का? या आले. तुला तर माहिती आहे घरी काय झालं म्हणून वातावरण कसं विसंदर केलं तिले. ते आले तयार झाले ना. आपलंच लावते म्हणतात तू. काय होते नाही आली तर? शेताचं काही येऊन राहिलं का? ते जर आली तर येईन ना, नाही आली तर ये नाही होणार. काही आपलं लावायचं भेट होणारच नाही का दोघीची? तिच्याच गावात राहते ते. ते नाव आले फक्त. आपण पोरगी दिली त्या गावात, पण जवळ पाहिलं जेव्हापासून पोरगी दिली तेव्हापासून राणी इकडे येते आणि पोरगी तिकडे जाते. आणि पोरगी इकडे आली का राणी तिकडे जाते. नेटच लागते इले. पोरगी आली म्हणजे ननद आली तर घरात पाय टिकत नाही. माझ्याच घरी उठून पाहिजे. काय बोलतो आई तू? राणी बोलते ते काही गलत नाही आहे तुझ्याविषयी. बोल आली काय बोलून राहिली काय नाही. अहो तेच भाऊ बिजले गेली. आपल्या घरची पोरगी बी भाऊ बिजले आली. काय समजते का नाही समजत तुले? इकडं येते तिकडं जाते, तिकडं येते इकडं जाते. आता लग्न राहील तर येणारच नाही का ते? जाय बापा. तुले म्हटलं तर मार जोरात. आजकाल तर सर्वेच्या सर्वेच माझ्यावर जोरात ओरडायला लागली बापा. असं कोणतं पाप केलं मी ना तर काय माहित का? मार ओरडून राहिले सर्वेच्या सर्वे माझ्या अंगावर. कायले घेतली व साडी न माडी व बिचारे. निर्मला बाई कायले घेतली? महागाई तर घेतली होती व साडी तुम्ही. मग झालं ना. काय 10 वेळा गॅस लागते का? आता पावनसर केला सर्व केलं. 2 शब्द प्रेमाचे बोलले ना त्याच लय राहते बाई. साडी गोडीचं काय आहे? आणि ही नाही घेतली मला बबिताना 1600 रुपयाची साडी. घेतली बाई आता घाल ना. घेतली ना. जाऊ द्या तुमचा भाऊ म्हणे घे म्हणे आता बाईले. आता आमची बहीण तर महिन्यानं झालीच नाही. भाऊ गेले ना आज. ते बाई फोन वाजून राहिला. ते थांबा 2 मिनिटं थांबा अर्चना बाई 2 मिनिटं. हॅलो. काय हलव म्हणता तुम्ही वहिनी? हलवतो काय बापा? ननद बाई होय आमची वाली. ननद बाई होय. आजी मला असं वाटलं तुम्ही येऊन राहिले. दादानीच पाठवलं एकट्याले. तुम्ही काऊन नाही आली? जी कधी पदार्थ आमच्या घरी मूर्त काढता का नाही काढत? आमच्या घरी यायचा बापा. 2-3 वेळा येऊन गेली तिकडं मी. आणि तुम्ही येतो करून येतच नाही आमच्या गरीबाच्या घरी. आजी नंदाबाई तुम्हाला तर माहित आहे घरी पोरगी आहे ना. तुम्हाला तर माहित आहे. आता होतच नाही माई येणं वाले. अजून 5-6 महिने होत नाही येणं मायवालं. आले ना तुमचे भाऊ. लग्न कधी काढलं ना. 3 महिन्यावर आहे लग्न. आताच नाही आहे सध्या. हो का? 3 महिन्यावर आहे का? हो मला उडता माहित पडलं. ते सागरचा फोन आलता. ते पोरीचा भाऊ नाही का तर त्याचा फोन आलता सूरजले. तर सूरज सांगे मला 3 महिन्यावर गेलं म्हणून लग्न. बरं आहे जाऊ द्या आरामशीर. हे जाऊ द्या. पोरगी एखादी दिवसही नाही सांभाळू शकत का तुमची सून? रात्रभरासाठी थांबाले. दादासोबतच आले असते आणि नंतर रात्रभर राहून दुसऱ्या दिवशी चालले गेले असते लागेच. तुम्हाला कोण म्हणलं इकडं राजबा म्हणून आमच्या घरी महिना? तसं नाही जी नंदाबाई. आता तुम्ही समजून घ्या. आता पोरीले सोडता नाही त्या सुनेच्या भरशावर कुठं होती जी. तिले तिची पोरगीच नाही सुधरू देत. मग कोणाला पाहिन बाई ते पोरगी पाले. जा मग राहू द्या. ठेवतो मी फोन. राहू द्या ठेवतो. जाऊ द्या तुम्हाला नाही का निसतं जाऊ द्या. आता मी बोलली तर मग दिसन. ठेवतो मी फोन. नंदाबाई हॅलो.
पाय बाई ठेवलाय फोन आहे माया नंदेनं फोनही ठेवला रागही आला त्याइले. काहून काय झालं ननदबाई होय का तुमच्या? फोनाची बाई आता तुम्ही सांगा त्याइले रागही आला बाई माया नंदेले. म्हणते आल्या काऊन नाही भावासोबत. आता तुम्ही सांगा बरं मायवाली सून काही एवढी काही म्हणजे हे नाही समजदार. आताची पोरगी ते तिले तिचंच लेकरू नाही सांभाळत. काय काय करून बाई ती वाली पोरगी बी हाय का नाही सोडता येते का. आता हे मायवाला नातू थोडस मोठं झालं 2-3 महिन्याचं 3-3.5 महिन्याचं झालं ते तिच्या घरी चालली जाते मग आपल्याला फुरसत आहे. नाही नाही बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे म्हणा. गेली का हो? आज जाणार होती का राणी? नाही कॅन्सल झालं. आज नाही गेली उद्या जाणार आहे. ते तुझे झालं का वावर वेचून? झालं असं ना आता नाही. आम्हा अंधार पडून राहिला होता बिचारे. राहिली अर्धी वय वेचाची राहिली. मी म्हटलं 8 वाजेपर्यंत इथं वेचतच राहू का म्हणलं. आणि रोशनचे बाबा म्हणते घ्या 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 काही नाही होत घ्या म्हणते तेवढीच राहिली. आणि माय अंधार येऊन राहिला माय ना काय बाया म्हणे बाई म्हणे आपण काय 8 वाजता घरी जाऊ का म्हणे आणि 9 वाजून म्हणे आपल्याला घरी. मग बरोबरच होतं त्याचं. मी म्हटलं राहू दे बाई म्हटलं उद्या सकाळी म्हटलं राहिली तर मी थोडीशी आहे म्हटलं अर्धी पाऊण वय मी वेचून घेईन म्हटलं उद्या. आलो बाई घरी लय उशीर झाला ना माय आता. हो ना डुकरं मुकरं राहते ना बाई वावरानं. लवकर यावं राहिलंय तर सकाळी 7 वाजता जायचं दोघं नवरा बायको आणि वेचून घ्यायची. हायस किती एखादी वय. हो बाप्पा जाऊ दे जाईन उद्या. आमाय तू ना काय आणलं हो रोशनी व एवढं मोठं टाटाच आणलं बाई. काय आणलं हो बाप्पा? पाहुणसार होता ना रोशनीच्या घरी व त्या बबिताच्या नंदेले हाय का नाही व रोशनी पाहुणसार होता ना त्या घरी. होजी पाहुणसार होता ना रोशनसाठी आणलं ताट. बबिता मावशीच्या नंदेले पाहुणसार होता. पनीरची भाजी पापड मापड तैले मग थोडेसे भजे मजे तर रोशनले देतो म्हटलं आणून. ते तर तिकडं दिसलं मले बाईले मस्त फिरून राहिलं. चालव म्हटलं बाई तर करते माय पोरगी. आम्ही आताच गेलं ना वा घरून वा त्या पोरीला घेऊन नेऊन देतो म्हणे ना ते नेऊन देतो म्हणाले. आणि ते तर म्हणे जेवत नाही म्हणे. मग कायले एवढं मोठं आणलं बाई व म्हणे जेवतो म्हणे. तुला कारल्याची भाजी बनवली वाटते ना. तोच तर सांगे आता बरं झालं म्हणे माझ्यासाठी आणलं तू ना. आईनं कारले बनवले म्हणे मी नाही खात म्हणे ते कारले. बरं झालं म्हणे मी त्या पोरीला देतो म्हणे जवळ जवळ आपल्या भाऊजी जवळ म्हणजे सूरजजी जवळ आणि जेवतो म्हणे येतो म्हणे मी लगेच. ठेव म्हणे ताट नेऊ. काय बाई पोट्ट किती नालायक आहे हे रोशन्या. अहो कारले गिरले बनवले मी ना. त्या बापच म्हणे त्या बापाला आवडते कारले बनवले आणि पोळ्या बनवले. त्याच्यासोबत काहीच नाही बनवलं बाई मी न. खाय म्हणलं 1-1.5 पोळी तर नाही खात म्हणे तो जेवत नाही म्हणे. कारले गे बनवले ना म्हणून घेऊन म्हणलं असं बाई त्यांना नाही. अहो सूरजले पाठवचं बरं उद्या सकाळी माझ्या घरी 8-9 वाजता बोलायचं आहे त्याच्यासोबत थोडंसं. ते रूम काढायची आहे ना मला एक बांधायची आहे ना. ते कपडं पाडून टाकतो आणि बांधतो म्हटलं ती घेत असं बांधाले तर बरं होईन बाई. सूर्या देतो म्हटलं गावातल्याच पोराजवळ. मामी आता इथंच तर पांठीला जवळ बसले आहे जी. माझ्या घरचा माणूसही बसलाय आणि राहुल दादाही बसलाय. मग राहुल दादालाच कोण नाही बोलायला लावलं. नाही मीच बोलतो व्यवस्थित पटलं मले तर देतो तुझ्या नवऱ्याले. बांधकाम मायवाले एकच रूम आहे काढायची देतो बा म्हटलं त्याले. गावातलं पोरगा आहे तर म्हणून मलाच बोला लागन त्याच्यासोबत. राहुल रे काय एवढं हे आहे व मीच बोलतो त्याच्यासोबत. ठीक आहे ना पाठवून देईन उद्या सकाळी मी. ते आले संध्याकाळी का मी सांगतो तुमचं ना मामीनं बोलावलं म्हणतो अंता मामीनं तर उद्या सकाळी मी पाठवून देईन तुमच्या घरी. मग बोल जा त्याच्यासोबत. हो तसं करतो. याचा बापही राहते राहुलचा मी राहतो मग बोलणं होऊन जाते आमचं. सकाळी पाठवतो 8-9 वाजता. बाई जाय ना बाई तिथं ठेव ना मग टेबलावर झाकून. चांगलं झाकून ठेव तू कपर मपर घे. बिचारे पाला मला फिरत राहते वा चांगलं झाकून ठेव. उघडं गिकडं नको ठेव जा. हो ठेवतो. मध्ये बी भांडे घासायचे आहे ना. माय सासू म्हणे लवकर येजो म्हणे मी घासू लागतो म्हणे. भांडे लय पडले ना आता स्वयंपाक केला एवढा मोठा तर भांडे घासून घेतो म्हणजे उद्याचं काहीच टेन्शन नाही राहत. आताची बाई आहे रोशण्याजवळ तर घासून घेतो म्हटलं. नाही त्याला पाठवा लागन बाई पहिले जेवाले. मी घेऊन जातो बाईले आणि तिच्या बापाजवळ देऊन देतो. जाय मग घास जाय तुला उशीर होईन जाय.